काय सगळे सर्व आता कसं आहे राज्य माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांनी मत टाकले तरी येते नाही ती गेले गटका एखादा बघा तुम्ही. पुन्हा अजून काय तुम्ही मत मला टाकले टाकले तुम्हाला नसते टाकलं पण टाकले असं पण चुकू बरं आहे. तेव्हा पुढं मागणं मागताय तेव्हा अशाची संगत दे मला, ज्याच्या चित्तामध्ये देव वास्तव्य करतो अशाची संगत दे. मग आता आपल्याला आता चुकू करायला मागितली आहे. चुकू करायला काय माहिती ह्याच्या चित्तात देव आहे त्याच्या चित्तात देव आहे का नाही कसं करणार सांगा मला. तर असं आहे महाराज, पैलवान पैलवानालाच बघतो. बाकीच्याला खुरपुडे एक अंडण उभं केलं पैलवाना पुढे त्याचं काय चालते काय नाही. तसं महाराज तू कराय विचार करा थोडासा. आज PhD परीक्षा चालते, तुकोपराच्या अभंग आहेत महाराज, ज्ञानोपराच्या ओवेत महाराज. बघा तुम्ही सुटत नाही अजून कुणाला, सुटणार नाही कुणाला. तुकोबराचे लई वेगळे काम. BA घालते का तुकोबरा, MA घालते का SY घालते का काय घालते, शिकली होते काय नाही माझं. अहो जन्मताची ज्ञानी, जन्मताच ज्ञानी होते. ज्ञानोबा आहे जन्मताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी सांगत. असे महाराज मोठमोठाले ऋषी मुनी. आणि कसं माहितीये का, जी संतारा जी कळतं ती 60,000 वर्ष तपश्चर्या करून त्याचं काही नाही. आता मी सांगून ये पण ती एक जोहरा आहे कबीर महाराजांचा सांगतो. आता मला तुम्ही काही म्हणलं तरी चालेल, आता हे बडबडते वाचायला आहे म्हणा काही पण म्हणा, पण मी सांगतो आता. बातत दंत घासे सुनत फुटे कान, बोलून बोलून दात पडून गेले, ऐकून ऐकून कान बहिरे झाले. सुनत फुटे कान 60 वर्ष तप किया तो झट न पावी ज्ञान. कबीर महाराजाचा दोहार आहे की माझ्या पद्धतीने मी 60 वर्षांनी राहील. कारण का तेवढी ताकद नाही आपली महाराज. कारण का त्या दोऱ्याला खंबीर आहे. अहो विद्वानाची त्याच्यात तुम्हाला माहिती नाही माझं काय हो, 1.5 उठली पाठी उठली. माझं काही इथे मला काहीच कळत नाही. पण ही विद्वान माणसाची महाराज मागणी बरोबर सोहळ्यात चालते. काय त्यांचं कुणाचा गाथा पाठ आहे, कोणाची ज्ञानेश्वरी पाठ आहे काय. मला तो आहे अंगे मग अनुभव आहे अंगे. आहे अंगे मग अनुभव आहे अंगे, मग अनुभव आहे अंगे. तुकोबारांनी प्रत्येक वस्तू चाकलेली मला अनुभव, प्रत्येक अनुभव घेतलेले आणि आपल्या पुढे ठेवले. बघा बाबांनो, तिकडे तिकडे जाऊ नका, कुठं जा पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा. कुठं जा दुसरीकडे जाऊ नका. सांगू का तुम्हाला, त्या जगात इतके देव आहेत, तुम्ही कुठे जाईल सांगा. असं नाही ते एखाद्या शेंदूर घालतो मी करतो त्याला म्हणायचे बाबा म्हणजे काय मस्त पण निघाले आमच्या इकडे राहणार. आता ह्याने शेंदूर लावलाय सगळे केले ती जाऊ द्या. बायका बाळांची झाल्यानंतर 5वी करायला जात्यात. जाता जाता
सखी असती बारकी पोरगी बरोबर घेतलेली सखी एक असती जाता जाता मग तिला म्हणजे सखी लाख चपलीची मारती त्याला ती एक दिवस घे बरं तू लाख हाणून अरे काय कसला दिवस असतो कुठलं हा लाख चपलीची हाणून आणि त्याची पूजा पुन्हा करायची असे देव आहेत महाराज जगात किती देव आहेत सांगता येत नाही आणि पुन्हा अजून आपण बोलण्यात म्हणतो ढकलदेव भगादेव आपुन अपुटा जेर रडते उटा जे रडते मागत उटा जे रडते रडती मागती चिते मागती चिते अवदान मागती चिते अवदान मागती चिते अवदान मागती रडती मागती चिते अवदान घुमाईचा पती आम्ही घुमाईचा पती आम्ही एकच धरिला चित्ते आम्ही रुक्माईचा पती आम्ही रुक्माईचा पती आम्ही रुक्माईचा पती माईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एकच धरिला चित्ते आम्ही रुक्माईचा पती आम्ही रुक्माईचा पती आम्ही रुक्माईचा पती आम्ही दुसरं तिसरं नाही सार्वभौम
फार मोठा होता. तो होता पांडुरंगाचा दास. तो खूप करायचा, याच्यात चाकोरीत बसलेला होता. तो म्हणला हे जग कशा प्रकारचं आपल्याला बघायचंय म्हणलं एकदा. कसं आहे काय नाही, जगाचा कल कुठं आहे, जग जाते कुठं बघायचं आपल्याला. त्यानं काय केलं म्हणला, मला कुणी परवा दिवशी सूर्योदयाच्या आत जी माळ घालील त्याला अर्ध राज्य बक्षीस देणार. पण त्यानं केलं होतं काय माहिती आहे का, या राज्यामध्ये 10-20 एकराचं असं नाही कंपाऊंड केलेलं होतं. हॉटेल फुकट, हो ना, तमाशे, नाटक, काय झालं ज्या प्रकारच्या हाऊस असेल ज्याची त्याची. आता मी जास्त सांगत नाही, लांब जायला नको. कारण का आपल्याला येणार इंच्याचा मंत्र नागाच्या ह्याच्यात बिळात हात कशाला घालायचं. बघा की लय लांब जायचं नाही, एवढं थोड्यात अलीकडे. मग बरं महाराज प्रत्येक जण याच्या गावातला मस्त हॉटेलमध्ये खायचा काय वाटेल ते ज्या ज्या त्याच्या आवडीच्या वस्तू आहेत ती घ्यायची करायचं सगळं चाललं. एक विद्वान होता माणूस महाराज. त्याच्या नाही तिकडे जाते.